2026 पासून मध्यवर्ती कर्मचारी संघ राज्य कर्मचारी संघटनेचा संप हा बेमुदत सुरू आहे। आम्ही आज संपाचा तिसरा दिवस आहे। 3 दिवसापासून जिल्हा रुग्णालयातील क्लास 3 आणि क्लास 4 कर्मचारी संपावर आहोत। काय मागण्या? आमच्या जशा एकूण 19 मागण्या आहेत। त्यापैकी मेन आमची एक मुख्य मागणी आहे ती म्हणजे जुनी पेन्शन आम्हाला जशाल तशी मिळावी यासाठी आम्ही गेली बऱ्याच वर्षापासून संप करत आहोत, म्हणजे लढा देत आहोत। आणि याच्या अगोदरही आम्ही 2023 ला 7 दिवसाचा संप केलेला होता। त्यावेळेस आम्हाला बऱ्यापैकी यश आलं आणि परंतु जशाच तशी जुनी पेन्शन योजना दिलेली नाही। त्यामुळे अजून आम्ही परत त्या एका मुख्य मागणीसाठी सर्व स्तरातील कर्मचारी संपामध्ये उतरलेला आहोत। एकीकडे बघायला गेलं तर रुग्णसेवा हे ब्रीद घेऊन काम करतात, मात्र आता तुमच्या संपामध्ये रुग्णसेवा जी आहे तो बघायला मिळत आहे। रुग्णसेवा ही आमचं एक मुख्य म्हणजे आमचं उद्दिष्ट आहेच। आम्ही कधीही रुग्णसेवा डावलून काम करणार नाहीत किंवा आमचा हेतू नाहीये की रुग्णाला त्रास व्हावा, परंतु आम्हीही आमच्याही काही मागण्या आहेत आणि आम्हालाही असं वाटतं की शासनाने आमच्या मागण्या वेळोवेळी पूर्ण करत जावं, परंतु शासन हे निर्ढावलेले शासन ऐकत नाही। आणि आम्ही वारंवार त्यांना सौम्य भाषेत जेव्हा निवेदन देतो, निदर्शन करतो, 1 दिवसाचा काळाफिती लावून संप करतो, काम बंद करतो, त्यावेळेस शासन कधीही आमच्या मागण्या मान्य करत नाही। त्यामुळे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही। म्हणून आम्हाला रुग्णसेवा अत्यावश्यक सेवा असतानाही आमच्या रुग्णांना म्हणजे तात्पुरती दुसरी व्यवस्था करायला लावून आम्ही आमच्या ह्या मागण्यासाठी संपामध्ये उतरलेलो आहोत। सत्वशीला मुंडे, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस